जरांगे पाटलांचा गेम आता देवेंद्र फडणवीस लावण्याच्या तयारीमध्ये आहेत का? जरांगे पाटलांचा मेहुणा विलास खेडकर याला 3 जिल्ह्यातून हद्दपार केला आहे. त्याच्यावरती तडीपार असा गुन्हा दाखल केला आहे. त्याला 3 जिल्ह्यातून तडीपार केला आहे. बीड, जालना, परभणी या जिल्ह्यात त्याला तडीपार केला आहे. म्हणजेच आता जरांगे पाटलांचा मेहुणा हा विलास खेडकर असल्यामुळे जाणून बुजून त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आहे का, अशा देखील चर्चा होऊ लागल्या आहे. जरांगे पाटलांचं आंदोलन हे पुढे चालू नाही आणि त्यांच्या जवळचे कार्यकर्ते हे जेलमध्ये टाकल्यावरती जरांगे पाटलांची बोलती लवकर बंद होईल, असाच सरकारचा डाव आहे का? जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या आदेशानुसार हे कारवाई झाल्या आहेत का, असा देखील आता संशय व्यक्त केला जात आहे. एकीकडे जरांगे पाटील यांचं आंदोलन हे सरकारला झेपत नसल्यामुळे त्यांच्यावरती हे गंभीर गुन्हे दाखल केले जात आहेत का? एकीकडे परेडमध्ये वाळू माफिया हा काय बंद झाला नाही, तर दुसरीकडे मात्र जालना जिल्ह्यातील आणि जरांगे पाटलांच्या ज्या अंतरावली भागात हे मंडळी जी आहे 8 जणांवरती गुन्हे दाखल केले आहेत, तिथूनच मात्र ही कारवाई का सुरू केली आहे, हाच प्रश्न आता उद्भवू लागला आहे. जाणून बुजून हे जरांगे पाटलांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलं आहे का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोणाचाही पाहुणा असला तरी देखील त्याला सोडलं जाणार नाही. त्याने गुन्हा केला असेल म्हणून त्याला जेल होत आहे. परंतु जरांगे पाटलांचं नाव हे खराब करण्यासाठीच आणि त्यांची बोलती बंद करण्यासाठी हे देवेंद्र फडणवीस यांनी असा गेम खेळला आहे का, अशा देखील चर्चा होऊ लागल्यात. आता मात्र विलास खेडकर हा जरांगे पाटलाचा मेहुणा असल्यामुळे त्यांची आता महाराष्ट्रभर चर्चा होऊ लागली आहे. त्यांच्यावरती वाळू उपसा अशा काही गुन्ह्यांमध्ये नोंद आहे आणि मात्र एकीकडे परळीसारख्या तालुक्यात वाळू माफिया, राख माफिया हा काय बंद झाला नसून मात्र एकीकडे ज्याच्यावरती गुन्हे होते, जो मराठा समाजाचं नेतृत्व करणारे आणि त्यांच्याजवळचे कार्यकर्ते आहेत, त्यांना जाणून बुजून देवेंद्र फडणवीस आणि जे पालकमंत्री जालना जिल्ह्याचे पंकजा मुंडे यांनीच हा गेम खेळला आहे का, अशा देखील आता चर्चा होऊ लागल्या आहेत. परंतु ज्याने गुन्हा केला असेल त्याला नक्कीच जेल झाली पाहिजे. परंतु आता इथून पुढे नेमकं काय होणार हा जनतेला प्रश्न पडला आहे. जरांगे पाटलाचं उपोषण देवेंद्र फडणवीस हे मोडीत काढणार की पुढे चालू राहणार? मंडळी, तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि होईल लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.